श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 434। भट्टोबास व महादायसाला रिद्धपुरास पाठवणी। भाऊबीजेच्या दिवशी सर्वज्ञांनी महादायसाला हंसराज भट्टोबास रामदेव यांना रिद्धपुरास पाठवले। सर्वज्ञांनी महादायसा आणि हंसराज या दोघींच्या सांगात घातला आणि महादायसाला सर्वज्ञांनी नियम सांगितले। महात्म्यांसोबत रामदेवांसोबत येऊ नये, महात्म्यांसोबत जाऊ नये, मठात झोपू नये, श्री प्रभू सर्वज्ञांची प्रवृत्ती मोडू नये। तशीच महादायसा बाहेर आली। मग सर्वज्ञांनी हंसराजाला बोलवले। हंसराजा या ती आली। हंसराजाला सांगितले की भट आणि महादायसा हे आमच्या प्रवृत्तीने एकत्र बसतात, एकत्र उठतात। तुम्ही उगीच काही गैरसमज करून घ्यायचा नाही। हे गरीब गायीसारखे निरुपद्रवी आहेत। तेव्हा महादायसाने आपल्या मनात म्हटले, सर्वज्ञ हंसराजाला काही विशेष आज्ञा देत आहेत। तशीच हंसराजा आली आणि दुःख करू लागली। महादायसाने विचारले, हंसराजा, सर्वज्ञांनी तुम्हाला काय आज्ञा केली? तिने सांगितले, कसली आज्ञा आई? माझी प्रकृती दोषरूप म्हणून सर्वज्ञांनी तुमच्याबद्दल गैरसमज न करून घेण्याचा परिहार दिला। आणि तिने सर्वज्ञांनी जे सांगितले ते सर्व महादायसाला सांगितले। मग भट्टोबास व महादायसाला समाधान झाले। त्यांना वाटले की सर्वज्ञांना आमची कीव आहे। एकाच्या मताने सर्वज्ञ त्यांना वाट लावण्यासाठी 2 पावले त्यांच्यासोबत पुढे गेले। तेथे हा निरोप दिला। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।